लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन 3 पर्यंत पाहिलेला आहे. टुडे वी सी द क्वेश्चन 4. व्हॉट इज द क्वेश्चन 4? हियर द if alpha and beta are the complex cube roots of unity, show that. त्यातील फर्स्ट आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. अँड सेकंड आहे अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस अल्फा रेस टू -1 इंटू बीटा रेस टू काय आहे -1 आहे. हे दाखवायचं आहे. तर मग सोल्युशनमध्ये अल्फा आणि बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब ऑफ युनिटी, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी हे आपण कन्सिडर करू. हे दिलेलं आहे. मग कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे म्हणजे काय येणार अल्फा इक्वल टू काय -1 प्लस √3i अपॉन 2 अँड बीटा इक्वल टू काय येणार आहे -1 मायनस √3i अपॉन काय आहे 2. हे कन्सिडर करताय. मग देअरफॉर आता सम काढू आपण अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इट इज इक्वल टू -1 प्लस √3i अपॉन 2 प्लस -1 मायनस √3i अपॉन 2. मग न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखा आहे. आपण काय लिहू शकतो 1 प्लस √3i अपॉन 2a. तर -1 मायनस √3i अपॉन किती होणार 2 होणार. रूट प्लस √3i आणि -√3i काय होणार कॅन्सल होईल. -1 -1 -2 अपॉन 2 तर किती येतं -1 येतं. हे आपल्याला काय मिळालं अल्फा प्लस बीटा मिळालं. अँड अल्फा इंटू बीटा इट इज इक्वल टू अल्फा -1 प्लस √3i अपॉन 2 इंटू बीटा -1 मायनस √3i अपॉन 2. मग काय येणार आहे न्यूमरेटर मध्ये a प्लस बी इंटू a मायनस बी च्या फॉर्म मध्ये a म्हणजे किती -1 चा स्क्वेअर आणि मायनस बी स्क्वेअर √3i चा काय आहे स्क्वेअर आणि अपॉन 2 इंटू 2 किती येणार आहे 4 येणार. दिस इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर प्लस 1 आणि मायनस √3i चा स्क्वेअर किती येणार आहे 3i स्क्वेअर आणि अपॉन किती 4. मग i स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकू आपण -1 आहे. मग -1 इंटू हा -3 किती होणार आहे +3 होणार. 1 + 3 अपॉन 4 सिन्स i स्क्वेअर इक्वल टू काय आहे -1. मग 4 अपॉन 4 तर किती येतं 1 येतं अल्फा इंटू बीटा. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. हे कन्सिडर करू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा. हे आपण काय लिहू अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या फॉर्म मध्ये लिहू कारण आपल्याला ते माहिती आहे. मग काय लिहिता येईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपण असं लिहिलं यात अल्फा स्क्वेअर येणार बीटा स्क्वेअर येणार आणि मिडल टर्म काय राहते 2 टाइम अल्फा बीटा आणि आपल्याला काय लागतं 1 टाइम अल्फा बीटा म्हणजे मायनस अल्फा बीटा आपण काय करू सबट्रॅक्ट करू म्हणजे काय राहणार एवढं राहणार. म्हणजे दिस इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा माहिती आहे -1 चा स्क्वेअर आणि मायनस अल्फा इंटू बीटा किती आहे +1. -1 चा स्क्वेअर हा +1 येतो आणि हा -1 किती येतं 0 येतं. नंतर आपण सेकंड आता आपण सेकंड पाहू बी काय आहे अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस अल्फा रेस टू -1 इंटू बीटा रेस टू -1. तर काय करता येईल कसं लिहिता येईल हे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग याच्यात काय टर्म येणार मिडल टर्म +2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर येतं. आता -2 अल्फा स्क्वेअर इंटू काय बीटा स्क्वेअर घेता येईल. आणि ही जी टर्म आहे दोघांचाही -1 पॉवर आहे तर आपल्याला कसं लिहिता येईल +1 अपॉन अल्फा इंटू बीटा असं लिहिता येईल. मग दिस इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आहे ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कशाच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. आणि +2 अल्फा इंटू बीटा नाही आहे तर -2 अल्फा इंटू बीटा
असं लिहावं लागेल आणि त्याचं काय आहे स्क्वेअर आहे. हा -2 इंटू अल्फा इंटू बीटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल आणि +1 अपॉन अल्फा इंटू बीटा असं लिहिता येईल. मग आपल्याला काय नोन आहे अल्फा प्लस बीटा नोन आहे त्याची व्हॅल्यू -1 आहे त्याचा स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे 1 त्याचा स्क्वेअर आहे -2 इंटू अल्फा इंटू बीटा 1 आहे त्याचा स्क्वेअर आणि +1 अपॉन अल्फा इंटू बीटा किती आहे 1 आहे. मग हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग दिस इज इक्वल टू काय येणार -1 चा स्क्वेअर हा +1 आणि हा किती आहे -2 आणि याचा स्क्वेअर -2 इंटू 1 किती येणार आहे 2 इंटू 1 2 राहणार आहे आणि इथं काय +1. मग इथं -1 चा स्क्वेअर -2 +1 -1 चा स्क्वेअर हा +1 येणार हा -2 आणि हा +1 हा +2 आणि -2 किती येतं 0 येतं. म्हणजे हे रिक्वायर्ड काय झालं प्रूव्ह झालं. हा क्वेश्चन काय झाला 4 कंप्लीट झाला. आता आपण क्वेश्चन 5 पाहू. क्वेश्चन 5 काय आहे इफ x इक्वल टू a प्लस बी x इक्वल टू a प्लस बी दिलेलं आहे आपल्याला y इक्वल टू अल्फा a प्लस बीटा बी y इक्वल टू अल्फा a प्लस बीटा बी हे दिलेलं आहे अँड z इक्वल टू a बीटा प्लस b अल्फा z इक्वल टू a बीटा प्लस b अल्फा एवढं दिलेलं आहे आपल्याला. तर काय दिलेलं आहे वेअर अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी शो दॅट x इंटू वाय इंटू झेड इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. काय दाखवायचं आपल्याला x इंटू वाय इंटू झेड इक्वल टू काय दाखवायचं ए क्यूब प्लस बी क्यूब दिलेला आहे. मग काय करू कन्सिडर अल्फा आणि बीटा आपल्याला काय दिले कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेले आहे. मग हे कन्सिडर करताय अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. मग देअरफॉर काय घेता येईल आपल्याला अल्फा क्यूब इक्वल टू काय 1 कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे तर आणि एक रूट अल्फा असेल तर दुसरा रूट कोणता बीटा आणि याचा स्क्वेअर घेतला तर आपल्याला काय मिळेल बीटा मिळेल. अँड म्हणजेच काय कन्सिडर करता येईल बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा घेता येईल किंवा बीटा इक्वल टू काय अल्फा स्क्वेअर अँड बीटा इक्वल टू अल्फा स्क्वेअर असं कन्सिडर करता येईल आपल्याला. म्हणजे x इंटू वाय इंटू झेड आपण कन्सिडर करू. कन्सिडर x इंटू वाय इंटू झेड x ची व्हॅल्यू a प्लस बी इंटू वाय किती आहे अल्फा ए प्लस बीटा बी आणि इंटू झेड ए बीटा प्लस बी अल्फा असं कन्सिडर करताय. मग बीटा इक्वल टू काय टाकता येईल अल्फा स्क्वेअर टाकता येईल इथे. मग काय ना ए प्लस बी इंटू अल्फा ए प्लस बीटा इक्वल टू अल्फा स्क्वेअर टाकायचं आणि इकडं सुद्धा ए इंटू काय अल्फा स्क्वेअर प्लस बी इंटू काय अल्फा. म्हणजे दिस इज इक्वल टू यात अल्फा कॉमन निघल आणि यातून सुद्धा एक अल्फा कॉमन निघल म्हणजे अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर कॉमन निघतं आणि ब्रॅकेटमध्ये हा ए प्लस बी आणि यात काय राहणार ब्रॅकेटमध्ये ए प्लस अल्फा बी आणि यातलं काय राहतं अल्फा कॉमन घेतल्यानंतर ए अल्फा प्लस बी असं आहे ना. आणि आता आपण काय करू मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे फॉर एक्स इंटू वाय इंटू झेड इट इज इक्वल टू हा अल्फा स्क्वेअर इंटू ए प्लस बी इंटू हे दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊ किंवा
हे आधी घेतलं तरी चालेल. मग ए इंटू ए अल्फा, ए स्क्वेअर अल्फा येणार, ए स्क्वेअर अल्फा. ए इंटू बी काय येणार आहे, प्लस ए बी, प्लस ए बी. आता कशाने मल्टिप्लाय करायचं, अल्फा बी ने मल्टिप्लाय करायचं. अल्फा बी इंटू ए अल्फा, ए बी इंटू अल्फा स्क्वेअर असं लिहिता येईल, प्लस ए बी इंटू अल्फा स्क्वेअर. आणि अल्फा बी इंटू बी काय येणार आहे, अल्फा इंटू बी स्क्वेअर असं येणार, अल्फा इंटू बी स्क्वेअर. आणि दिस इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. आता काय ते सिम्प्लिफिकेशन नाही होते, आपण ए आणि ए मल्टिप्लाय करूया. ए इंटू ए स्क्वेअर अल्फा, ए क्यूब अल्फा, ए इंटू ए बी प्लस ए स्क्वेअर बी. आणि ए इंटू ए बी अल्फा स्क्वेअर प्लस काय ए स्क्वेअर बी इंटू अल्फा स्क्वेअर. ह्या दोघांमध्ये ए बी कॉमन निघालं असतं पण राहू देऊ. मग नंतर काय आहे, हे झालं. आता याला मल्टिप्लाय करायचं, प्लस ए बी स्क्वेअर इंटू अल्फा, ए बी स्क्वेअर इंटू अल्फा. आता बी ने मल्टिप्लाय करू आपण, ए स्क्वेअर बी इंटू अल्फा, ए स्क्वेअर बी इंटू अल्फा. याला मल्टिप्लाय करू, प्लस ए बी स्क्वेअर प्लस ए इंटू बी स्क्वेअर अल्फा. आणि याला मल्टिप्लाय केलं, प्लस अल्फा इंटू काय बी क्यूब. एवढं येतं. दिस इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर. हे काय करता येईल, ह्या दोघांमधून अल्फा कॉमन घेता येईल इन ब्रॅकेटमध्ये. कारण अल्फा कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब राहतं. आणि नंतर आता काय कॉमन घेताय, ए स्क्वेअर बी ची टर्म, ए स्क्वेअर बी याच्यात आहे, इथं आहे. आणखीन ए स्क्वेअर बी इथं आहे. यातून काय करता येईल, ए स्क्वेअर बी कॉमन घेतला आपण, ए स्क्वेअर बी इंटू ब्रॅकेटमध्ये इथं 1 प्लस अल्फा स्क्वेअर आणि प्लस अल्फा एवढं राहतं. आता काय कॉमन घेता येईल, ए बी स्क्वेअर कॉमन घेता येईल, प्लस ए बी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये यातला अल्फा आणि प्लस 1 आणि यातला काय आहे, इथं काय अल्फा स्क्वेअर राहतं. तर काय येणार आहे, आपण मल्टिप्लिकेशन चेक करू बी ने मल्टिप्लाय करण्याचा. तर ए स्क्वेअर बी इंटू अल्फा प्लस ए बी स्क्वेअर आणि प्लस ए बी स्क्वेअर इंटू अल्फा स्क्वेअर. इथे अल्फा स्क्वेअर राहतं आणि ब्रॅकेट कम्प्लीट करू. आणि अल्फा काय आहे, कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. मग काय कन्सिडर करताय, हियर 1 प्लस अल्फा स्क्वेअर इक्वल टू काय 0 आहे, ते पुट करताय. मग दिस इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू अल्फा इंटू इन ब्रॅकेट ए क्यूब प्लस बी क्यूब आणि प्लस ए स्क्वेअर बी इंटू काय 0 आणि प्लस ए बी स्क्वेअर इंटू काय आहे 0. मग काय येतं, हे 0 होतं टर्म आणि अल्फा इंटू अल्फा स्क्वेअर काय येणार आहे, अल्फा क्यूब इंटू इन ब्रॅकेट ए क्यूब प्लस बी क्यूब असं लिहिता येईल. आणि सिन्स अल्फा क्यूब इक्वल टू काय आहे 1 आहे, ते टाकू आपण 1 इंटू काय ए क्यूब प्लस बी क्यूब आणि इट इज इक्वल टू काय येतं ए क्यूब प्लस बी क्यूब एवढी व्हॅल्यू येते. हे झालं क्वेश्चन 5. आता आपण क्वेश्चन 6 पाहू. फाइंड द इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द लोकस ऑफ झेड इफ. त्यातील फर्स्ट आहे मॉड ऑफ झेड इक्वल टू काय आहे 10 दिलेलं आहे. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट हे इक्वेशन आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. तर लेट झेड इक्वल टू काय घेता येईल, झेड कॉम्प्लेक्स नंबर आहे एक्स प्लस आय वाय टाकता येईल. आणि आपल्याला काय दिलेलं आहे, मॉड ऑफ झेड इक्वल टू काय आहे 10. झेड म्हणजे काय टाकता येईल एक्स प्लस आय वाय, इट इज इक्वल टू काय 10 टाकता येईल. आणि मॉडलच व्हॅल्यू आहे, मॉडलच व्हॅल्यू म्हणल्यानंतर आपण कशी काढतो, मॉड ऑफ झेड इन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अशी काढतो. म्हणजे काय येणार इन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इट इज इक्वल टू काय 10.
मग स्क्वेअरिंग करू ऑन स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय मिळतं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय 10चा स्क्वेअर किती 100. दिस इज द युअर इक्वेशन ऑफ लोकस ऑफ ए झेड म्हणजे कार्टेशियन इक्वेशन राहणार. म्हणजे दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ए लोकस. नंतर आता सेकंड काय दिलेला आहे यातलं सेकंड ह्याच टाईपचं आहे. मॉड्युलस ऑफ झेड मायनस 3 इक्वल टू 2. मॉड ऑफ झेड मायनस 3 इक्वल टू 2. मग काय कन्सिडर करताय लेट झेड इक्वल टू काय एक्स प्लस आय वाय टाकता येईल. मग यात टाकू आपण देअरफॉर काय आपल्याला मॉड ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस 3 इट इज इक्वल टू काय 2. मग रिअल पार्ट आपण एका बाजूला घेऊ. तर मॉड ऑफ काय होणार एक्स मायनस 3 प्लस काय आय वाय इट इज इक्वल टू काय 2. हा रिअल पार्ट आणि हा काय इमॅजिनरी पार्ट. मॉड्युलस व्हॅल्यू येतो म्हणजे आपण अंडर रूट काय रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय येणार आहे 2. मग दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करू ऑन स्क्वेअरिंग. ऑन स्क्वेअरिंग तर काय मिळणार आपल्याला एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू काय 4. हे रिक्वायर्ड इक्वेशन राहील. आणखीन याचं एक्सपान्शन घेतलं तरी चालेल किंवा असंच ठेवलं तरी चालेल. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ए लोकस. आता नंतरच आपण 3 नंबरचं पाहू एक्झाम्पल. थ्री नंबरचं काय दिलेलं आहे मॉड ऑफ झेड मायनस 5 प्लस 6 आय. मॉड ऑफ झेड मायनस 5 प्लस 6 आय इट इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला 5. तर इक्वेशन काढायचं लेट झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय टाकता येईल. मग देअरफॉर काय मॉड ऑफ एक्स प्लस आय वाय मायनस 5 प्लस 6 आय इट इज इक्वल टू काय 5. मग देअरफॉर एक्स मायनस 5 हा रिअल पार्ट सेपरेट करता येईल आणि इमॅजिनरी पार्ट आहे त्यातून आय कॉमन घेता येईल प्लस आय इन ब्रॅकेट काय येणार आहे वाय प्लस 6 आणि इट इज इक्वल टू काय 5. मग हा रिअल पार्ट झाला आणि हा इमॅजिनरी पार्ट. मॉड्युलस व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग देअरफॉर काय येणार आहे इन अंडर रूट एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय 5. मग याचं स्क्वेअरिंग करू ऑन स्क्वेअरिंग. ऑन स्क्वेअरिंग स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होणार एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 5चा स्क्वेअर हा किती येणार आहे 25. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ ए लोकस. हे रिक्वायर्ड इक्वेशन मिळाल. आणि आता आणखीन आपण एक्झाम्पल पाहू. काय दिलेलं आहे ह्याच टाईपचं दिलेलं आहे. तर काय कन्सिडर करताय मी 6 नंबरचं एक्झाम्पल घेते आणि नंतर ते मिडल 2 आणि 4 आणि 5 तुम्हाला सॉल्व करायला आहे होमवर्कला. होमवर्क फॉर द होमवर्क एक्झाम्पल काय आहे 4 आणि 5 हे सॉल्व करायला आहे. तर आता आपण 6 नंबरचं पाहू एक्झाम्पल. इक्वेशन काढायचं आहे आपल्याला लोकसचं. मॉड्युलस ऑफ झेड प्लस 3i अपॉन झेड मायनस 6i इट इज इक्वल टू काय 1 हे दिलेलं आहे. आता आपण काय करू लेट झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय हे टाकू आपण. मग यात कन्सिडर केल्यानंतर टाकता येईल देअरफॉर काय येणार आहे झेडची व्हॅल्यू एक्स प्लस आय वाय प्लस 3i अपॉन झेड काय एक्स प्लस 3 एक्स प्लस काय आय वाय आणि मायनस काय 6i इक्वल टू काय 1. मग रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपण काय करू सेपरेट करू. ब्रॅकेटमध्ये काय येणार वाय प्लस 3 येणार खाली एक्स प्लस आय इन ब्रॅकेट काय वाय मायनस 6 आणि इट इज इक्वल टू काय 1. मग देअरफॉर काय ना हियर मॉड्युलस व्हॅल्यू आहे. मग आपण काय कन्सिडर करू शकतो मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस
इन ब्रॅकेट काय y प्लस 3 म्हणजे मॉड्युलस व्हॅल्यू सेपरेट असं लिहित आहे x प्लस आय इंटू इन ब्रॅकेट y प्लस 3 याचं मॉड आपण काय आहे x प्लस आय इंटू इन ब्रॅकेट काय y मायनस 6 याची मॉड्युलस व्हॅल्यू इक्वल टू काय 1 आणि घेताय ना आता इन अंडर रूट काय x स्क्वेअर प्लस y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आपण काय लिहिताय इन अंडर रूट x स्क्वेअर प्लस y मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय 1 आणि दोन्ही याचं स्क्वेअरिंग करताय ऑन स्क्वेअरिंग तर काय होणार आहे x स्क्वेअर प्लस y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 हे इकडं आणताय therefore x square plus y plus 3 bracket square equal to x square plus y minus 6 bracket square एवढं मिळतं आपल्याला x square कॅन्सल होईल आणि काय मिळेल y plus 3 bracket square equal to y minus 6 bracket square हे रिक्वायर्ड इक्वेशन मिळालं आपल्याला लोकसचं इक्वेशन मिळालं आणि आता यातील काय आहे दोनच एक्झाम्पल राहिलेले आहे होमवर्क मध्ये 4 आणि 5 तर हा चॅप्टर काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे कारण क्वेश्चन 7 आणि 8 जे आहे तर ते डी मोव्हियर्स थेरम वरती आहे तर डी मोव्हियर्स थेरम काय झालेला आहे ड्रॉप झालेला आहे तर हा चॅप्टर काय कंप्लीट झाला आणि शेवटची जी एक्झरसाइज आहे मायसीलेस एक्झरसाइज तर ती तुम्ही काय करा सॉल्व करा आणि याच्यानंतरचं आपण काय करू पार्ट 1 मधील सेकंड चॅप्टर घेऊ